तर हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर कशी आहेत सगळे? तर आता एकदम सकाळ सकाळी 6 वाजल्यात ना. आम्ही ताजमहलमध्ये बघायला चाललो आहे आता. आणि आजच आमचं मथुरा पण आहे, म्हणजे आज मथुराच होता पण काल ताजमहल नाही झाला, तर आज चाललो आहे आम्ही. सो स्टे ट्यून राहा. आणि तेवढी थंडी आहे ना, खूप थंडी आहे इथं. सो स्टे ट्यून राहा. इथं एवढा फॉग झालं, व्हिडिओत दिसत नाही आहे. आणि आता सगळी रेडी वगैरे होत आहेत म्हणजे. तर बघूया. तर आज 15 नोव्हेंबर आहे आणि आज भाऊबीज आहे आणि आम्ही आज बाहेर आहेत. मग आत्याच आता आरती करतायत बसलेत. कसं पण करून आरतीचा ताट थोडा भेटलाय दिवा वगैरे. आणि मम्मीनी तर पहिलंच आम्ही वेडनेसडेला सगळ्या मामासांना बोलवलेला भाऊबीजला. आणि आता ही लोक पण आम्हाला पैसे देणार आहेत, 1000 रुपये देणार आहेत. सगळ्यांना लाईनीत बसवतोय. पण आम्ही आरती करू, आम्हाला पाहिजे आरती. आम्ही घेऊ, आवडीचा पेठा घेऊ तुम्हाला. आरतीच्या ताटात पैसे टाकायचे. गुगल स्कॅनर मध्ये आम्ही भाभीला काहीतरी चमचे टोपं घेऊन देऊया. ते बाई इथं टमटम पण भेटतात. एक टमटम 20 रुपये. बरेली घुमते. बरेलीचं एक झुमका घ्या. गेला तुम्ही इकडे म्हणजे आई फोनामध्ये असं निघतो आणखीच निघत वांटी. हा काल लोकांना एंट्री नाही काय फसतोय रे तू. कुठं माहित आहे अरे मी कुठला तरी एक तरी कलर घातला ना आपल्या तिरंगातला. काय ब्लॅक ब्लॅक. अरे काय ब्लॅक म्हणजे काय तू केला काय मिठाई काय मिठाई बोलते. अरे काय उलटे बोलतात. फटकं बरं काय असं असतं का गेलो. अरे नको, मला नाही वाजत. तर आता आरती वगैरे करून आम्ही सगळे निघलोय. सगळी थंडले. ही कोण केलं ना जॅकेट बॅगमध्ये एकदम पॅक आहे. माझं घडी करून म्हणून काढत नाहीये. आता जॅकेटच नाही घालणार. जॅकेट नाही घालणार मी. ओढणी हे करून राहणार. भाऊ प्राइस बोलो किती का किल्ले हो. मी आम्ही तुरंत खरेदी उनको आता पण बघा. तर आता बस वगैरे तर पार्क केल्यात आणि इथून ताजमहलला जायला रिक्षात जायला लागेल. आता तिथे रिक्षा आहेत, आता सगळी येत आहेत. आम्ही सगळी उतरले आणि सगळी गारटल्यात. जॅकेट वगैरे सगळ्यांनी बसमध्येच ठेवलं आहे. फोटो काढायचे. आणि
आता सगळे असे कापत कापत चाललेत. कोणी पुढे जायला पाहिजे, सगळ्यांना मागे मोबाईल येते सर्दीमध्ये. तर चला आता इथे सगळी बसलोय. आम्ही यार बसलोय. आता चाललोय ताजमहलला. बाय. काय बोला? तर आता आई बाबा सर तिथेच थांबल्यात पुढे, तर त्यांना आता घेऊ तिथून. आणि इथला आग्र्याचा मीना बाजार पण इथे आहे, पण आता सकाळी सकाळी सगळं बंद आहे. तिथे लिहिलंय मीना बाजार. नाटक बिकट घालून घे. सांगतील मी बरं बघितलं नाही, बरं बघितलं नाही, काश्मीर बघितलं नाही. हा पुरुष आम्ही छोटी होतो. आता प्रथम जर लग्न झालं ना त्यांच्यावर हनीमून नाही, त्यांच्याबरोबर तर इथं आता ताजमहलचं तिकीट काढायचं काउंटर आहे. ते गेल्यात सगळे ताजमहलचं तिकीट काढायला, आणि आम्ही इथं वेट करतोय. थंडी कशी लागते बघा. सगळ्यांना म्हणजे फोटो काढायला तरी जॅकेट नाही आणलं कोणी, पण इथे फक्त या आत्याने आणलंय फक्त बस. बाकीचं सगळे असेच उभे आहेत. तर आता सगळे चाललोय आम्ही इथं. वेलकम टू वेस्टर्न गेट. लेडीज को उधर कर दो, लेडीज को उधर जाओ उधर. इथून आलोय आता आम्ही आतमध्ये. आता इथून आतमध्ये चाललोय. ते कुपन्स असतात ते चेक केलेत. आता आतमध्ये चाललोय. सांगते बरोबर स्टोरी सांगते ना. इथून ताजमहल दिसतोय. बाहेर मक्षी पण काढू शकतो. चाललोय आता समोरच ताजमहल दिसतोय. एवढं मस्त वाटतंय हे. Any versus any praying going, but another people will make a shoe. तर आमचे जे होते ते सांगणारे ते पुढे गेलेत आता, आणि चाललो आता. वरती जाऊ 250 रुपये. आम्ही सगळं फुकट फिरलो. तू एक गाव पैसे बनले 20-22 वर्ष. जा तुम्ही दोघे जण दे जा असा केला तर होते. तेवढं फिरून आता वरती चालू आहे आम्ही सगळे.
नाही. ही नदी आहे का ती? ही यमुना नदी. खूप मस्त वाटतं इथून. काय दिसतं इथून? हा, इथे पूर्ण असं गार्डन आहे. कुठे? ओ इथं बघा, तिथे पॅरोटची घर आहे. इथं पॅरोट्स आणि मंकीज खूप आहेत. पॅरोट्स तर खूप आहेत. ओ स्किल खारुताई. तर आमचं झालंय म्हणजे फिरून. तर आता एकदम वरती नाही गेलो, आम्हाला माहिती नव्हतं तिथे तिकीट्स लागतात. त्यांनी सांगितलं नव्हतं आम्हाला, तर आम्ही इथलंच काढलेलं. आणि थोडी जण गेल्यात वरती, आम्ही तिथं फोटोज काढायला चाललोय पुढं. आणि खूप मस्त वाटतं. आणि आम्ही बीबी का मकबराला गेलतो, तो औरंगाबादला आहे. त्याच्यापेक्षा कितीतरी छोटा आहे. बीबी का मकबरा छोटा आहे, हा खूप मोठा आहे. आणि खूप मस्त वाटतं. आणि इथं थोडी थंडी पण कमी लागते. तर आता बघू, आता चाललंय पुढं. आम्हीच चालले, बाकीचे सगळे वरतीच आहेत, फोटोज काढतायत. सो या स्टेटून राहा. आता अजून घेऊ पेट घेतलंय. आता आलोय आम्ही सगळी जमलोय. आता चाललोय परत. आपण तिथे बघतोय तुझी पोरं अजून नाही. इथून आम्ही आता जाणार मथुराला चाललो, निघल्यात सगळी. आणि पूर्ण नाईट ना बसमध्येच आहोत. आय थिंक आम्ही सकाळी आम्ही पोहोचणार आहोत कटरासाठी. कटरावरून आम्ही बघू, समजेल हळूहळू. आमची 14 डेजची ट्रिप आहे, तर पूर्ण सगळे पार्ट्स बघा ब्लॉगचे. आणि आग्रा फोर्टला गेलतो, तो ब्लॉग टाकला. अगर कोणी बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. आणि पुढच्या ब्लॉगला स्टे ट्यून राहा.